सान्वी संस्था राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची आहे। महिलांविरोधात एवढी प्रकरणं, तेव्हा ही संस्था कुठे गेली होती? महिला आयोगाच्या पत्रांतर रोहिणी खडसेंनी हे काही सवाल उपस्थित केलेले आहेत। तर सान्वी संस्था ही राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे आणि महिलांविरोधात एवढी प्रकरणं होती तेव्हा ही संस्था कुठे गेलेली होती? महिला आयोगाच्या पत्रांतर रोहिणी खडसे यांनी हे सवाल उपस्थित केले। तर काय नेमकं रोहिणी खडसेंनी ट्विट केले पाहूया। रोहिणी खडसे ट्विट करताना म्हणतात, महिला आयोगानं डॉक्टर खेवलकर यांच्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं पत्र वाचलं। ज्या सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे। तर पुढे रोहिणी खडसे म्हणतात, राज्यात महिलांच्या विरोधामध्ये इतकी प्रकरणं घडलेली आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासारखा हुंडाबळीचं प्रकरण घडलं, यामध्ये खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातल्या महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत। तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात, तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आत्ताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली? राज्यातल्या अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूस सुद्धा न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसं कर्तव्य आठवलं? इतके कसे कार्यतत्पर झाले? अशा प्रकारचे अनेक प्रश्न रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या ट्विटमधून उपस्थित केले आहेत। तर रोहिणी खडसे म्हणतात, आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार। सगळं व्यवस्थित स्क्रिप्टनुसार सुरू आहे। रोहिणी खडसेंनी असे अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। सान्वी संस्था ही एनसीपी महिला पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप रोहिणी खडसेंनी केला आहे।